तर नमस्कार मंडळी, मी आपलं मनोज आणि मी सुरुवात करत आहे माझ्या मिनी व्लॉगसाठी. तर तुमचा मला सपोर्ट हवा आहे आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तर मी निघालो होतो छत्रपती संभाजीनगर ते गणपतीपुळे. तितक्यात आम्ही पेट्रोल पंपावर थांबलो CNG टाकण्यासाठी. डॉगेज भाई झालं मॅटर आहे, त्यांनी घेतला रॉड आणि मग डॉगेज भाईने बोलवली ना गँग. मग डॉगेज भाई म्हणला आज सुट्टी द्यायची नाही, तुम्ही लवकर तुमचा CNG भरून घ्या, आपलं जरा मोठं मॅटर आहे भाऊ, तुम्ही लवकर पंप खाली करा. म्हणलं ठीक आहे डॉगेज भाई, काय विषय नाही. डॉगेज भाऊच्या मित्राला हाय बाय केला. मग तितक्यात निघाला आम्ही सणाना पिरिरी. मग सकाळ झाली, आम्ही बघितला सनराईज बघता मग नंतर काय काच खाली केले. मग लागली गाडी पळायला. मग दिसल्या पवनच्या की असलं वार येत होतं. मग सौरभ भाऊने घेतला फोन, म्हणलं मला पण विलॉग बनवत आहे. म्हणलं ठीक आहे भाऊ बनवा. तर या भाऊचं एक वेगळं टेन्शन घे, घरी सांगून नाही आलेले. मग घरून फोन आला, मला न सांगता कसं काय आलं तुम्ही, कसं काय प्लॅन केला अचानक. हे म्हणे मी नव्हता प्लॅन केला. मग काय भाऊ म्हणले, वहिनी साहेब मी चाललो त्यांना सुखरूप घरी वापस आणतो, टेन्शन नका घेऊ तुम्ही. मग हा भाऊ आला एकदम डिप्रेशनमध्ये. हा भाऊ म्हणला मला काय खरं दिसं ना म्हणे ट्रिपचं, इथूनच वापस जावं लागतं. या दोघांची तर वेगळीच कहाणी होती. हे म्हणत होते मला फोन येतं करून, पण हे म्हणत नाही फोन यायच्या आधी तू फोन लाव तू फोन. हे म्हणे नाही लावत फोन, चला म्हणे घरी. मग काय विषय, ह्या सगळ्याचं टेन्शन आलं साहेबाला. म्हणले आता हे तुमच्या टेन्शनमध्ये, मी चाललो डिप्रेशनमध्ये. मग घेतलं बाप्पाचं दर्शन. मग निघालो आम्ही झाडे झुडपे डोंगर इंगर बघून. मग एकदाचं फायनली पोहोचलं गणपतीपुळेला. मग काय पोहोचल्यानंतर आम्ही लागलो दर्शनासाठी लाईनला. मग काय आम्ही दर्शनासाठी लाईनला लागल्यानंतर तर भाविकाची खूप गर्दी झालेली होती. मग आमचं एकदम व्यवस्थित दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर मंदिर बघू शकता तुम्ही. मला तर बघून खूप प्रसन्न वाटत होतं. मग नंतर झाली सकाळ. मग आम्ही निघालो आरेवारी बीचसाठी. मग बीचवरती गेल्यानंतर आम्ही थोडा एन्जॉय वगैरे केला. मग काय फोटो व्हिडिओ वगैरे काढले, मस्त एन्जॉय केला. मग तितक्यात झाली आमच्या गाडीची हवा कमी. मग आम्ही हवा मारून घेतली. मग काय भाऊने आणली बुलेट. मी म्हणलं कुठून आणली, म्हणे मी 4-5 वडापाव खाल्ली आणि त्यांना रिक्वेस्ट केली एक चक्कर द्या. मग केली म्हणे मी हवा. मग काय नंतर मग मी म्हणलं माझा घाटामध्ये एक व्हिडिओ काढा. व्हिडिओ काढल्यानंतर बघतो तर काय मागं धुकं. मग नंतर काय आम्ही केला थोडा डान्स वगैरे, गाणे लावून मस्तपैकी. मग अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केला. आणि मग नंतर इथून निघालो आम्ही आपल्या परतीच्या प्रवासाकडे छत्रपती संभाजीनगर. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ, तर लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.